हाय हॅलो गायस, मी स्नेहलता धांडवरे. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. हे बघा, मी आता एक लॉंग व्हिडिओ करत आहे. तर लई दिवस झाले माझे व्हिडिओ मोठे आले नाहीत, कारण की माझी तब्येत पण जरा ठीक नाही. मग आता पोरांचे पण पेपर चालू आहे, परीक्षा चालू आहे. तर म्हणलं चला आज एक मोठा व्हिडिओ टाकूया. तर आता पोरांची धावपळ, परीक्षा आहे, ट्युशन असते, शाळा असते, घराचे कामं असते, ती जेवण पाणी करा, पोरांचे डबे, भरपूर काम असतात. आणि आधी तिचे पप्पा जॉबला गेले, सकाळी त्यांचं जॉब असतं. आता म्हणलं आज मोठा एक व्हिडिओ टाकूया. आज ईदीची पोरांना सुट्टी आहे. सर्वांना ईद मुबारक. रमजान ईद आहे आज. हा बघा, सार्थक अभ्यास करत आहे, वह्या पूर्ण करत आहे. आता त्यांचं पेपर चालू आहे. पेपर किती तारखेपासून आहे सार्थक? किती? 28पासून. 28पासून पेपर आहे त्यांचा. 28पासून पेपर आहे. 8 तारखेला लास्ट पेपर आहे. मग पहिला पेपर कुठला आहे? हिंदी. पहिला पेपर हिंदी आहे पोरांचा. तर आता मी फ्री झाले, सगळी कामं करून स्वयंपाक पाणी करून म्हणलं चला आता एक लॉंग व्हिडिओ करावा. याचं दिसत नाही ना सार्थकचं पण, म्हणून मी आता हे असेच बसते. आता दिसत. तर गायस, तुम्ही सर्व कशा आहात? आशा करते की तुम्ही चांगलेच असणार. तर आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा मुस्लिम बांधवांसंग उपवास सोडलेला आहे. काय म्हणतात त्याला आधी? ते रोजा सोडलाय. रोजा इफ्तारी केली आहे डॉक्टर. इफ्तारी केली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा. हां, तर हे आज त्यांचा दिवाळीसारखा आज रमजान ईदचा सण असतो. शिरखुर्मा करतात, मस्त बिर्याणी संध्याकाळी करतात, मस्त नवीन नवीन कपडे घालून सर्व फिरायला वगैरे जातात. हां, आज संपतो. 1 महिना त्यांचा उपवास असतो. 1 महिना लगातार. आपल्यामध्ये कसं असतं की आपण फ्रुट्स खाऊ शकतो, तेव्हा दूध पिऊ शकतो, आपल्यामध्ये तेव्हा सर्व चहा पिऊ शकतो. पण त्यांच्यात असं नाही. सकाळी सहरी होती त्यांची 4ला का 5ला, आणि परत सहरी झाल्यावर 5 ते पूर्ण 7 पर्यंत दुपारपर्यंत त्यांचा रोजा असतो. मग 7ला त्यांचं काय? दुपार नाही, संध्याकाळी 7 वाजता मग सुटतो. पावणे 7ला संध्याकाळी पूर्ण दिवस असतो. सकाळी 5 वाजता जेवतात, काय खातात 4-5 वाजता. कारण की नाही सकाळी संध्याकाळी पावणे 7ला उपवास सोडतात. तर आज त्यांचा 1 महिना उपवास सुटला. म्हणजे आज त्यांची ईद आहे, रमजान ईद. मग शिरखुर्मा वगैरे बनवतात, वाटतात. आमच्या इथं पण आम्हाला पण दिलं शिरखुर्मा मुलांना खायला. आमच्या बाजूवालीने खायचं. तर म्हणलं चला आता एक मोठा व्हिडिओ करूया. तर तुम्ही रमजान ईदचे शिरखुर्मा खाल्लाय का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. छान बनवतात ते. ईदीचा शिरखुर्मा मस्त असतो शेवाळ्याचा. काय काय त्यात टाकतात ते लोक, काजू बदाम काय काय, ते वेगळ्याच पद्धतीनं करतात. आणि त्यांची बिर्याणीची रेसिपी लई भारी असते. ते कसं असतंय, आपल्यामध्ये कसे पुरणपोळी करतात, त्यांच्यामध्ये बिर्याणी स्पेशल असते. मग ती बिर्याणी आपल्याला मराठी माणसांना एवढे जमत नाही, जसं त्या लोकांना जमते तसं. मग आपली पुरणपोळी आपण जसं बनवतो मराठी लोक, महाराष्ट्रातले लोक, तसे ते मुस्लिम बांधव त्यांना पुरणपोळी येत नसते. त्यांना बिर्याणी 1 नंबर बनवत असतात ते.
आपण कसं पुरणपोळी मस्त बनवतो, कुठल्या पण सणाला आपली पुरणपोळी स्पेशल असते, तसं त्यांची बिर्याणी स्पेशल असते. मग तेच म्हणलं आज लय दिवस झाले लॉंग व्हिडिओ मी काही टाकला नाही. हे काय मुलांचा अभ्यासच चालू आहे. आता परीक्षा आहे मुलांची, वार्षिक परीक्षा. आता मग सुट्ट्या पडणार पोरांना 2 महिने. जूनपासून सुरू शाळा. आता आदिती 6वीला जाणार, सार्थक 9वीला जाणार. मग आता त्याला पण खूप अभ्यास आहे. आता 9वी म्हणजे ही 10वीची पायरी असते. मग आता त्याला हे पुढच्या वर्षी आता महिनाभर सुट्टी पडली का मी आईकडे जाणार सुट्टीला, आणि मग मुलं घेऊन तेवढंच महिना 15 दिवस राहायचं. परत वर्षभर जायला भेटतच नाही मुलांना घेऊन कुठं. वर्षभर शाळा आहे, ट्युशन आहे, म्हणून अडकून पडते तुला पण मी पण. असं आहे. मग आता सुट्टी पडली, मुलांना सुट्टी, मग मला पण सुट्टी. असं आम्ही जाणार आहे. आम्ही बहिणी पण जाणार आहे सर्व. आई वडील गावी आहेत, मग ते गावीच जाणार आहे. आम्ही एन्जॉय करणार मस्तपैकी गावी जाऊन. तू काय ढोल वाजवतोयस का तू अभ्यास करतोयस बाळा? हा रे बाळा, तिथं मला सर्व दिसतंय व्हिडिओमधनं. याद कर सायन्स याद कर. टेस्ट घेते मी. एक चॅप्टर पूर्ण लेसन याद कर. बघा आदिती माझी भरपूर हुशार आहे. आदितीचा 4था नंबर आलता, पण आता मला शाश्वत आहे पहिला नाही तर 2रा येईल. कारण की ती टॉपर आहे, टॉपर सर्वच गोष्टी. असं पाहिजे, ऑलराऊंडर पाहिजे माणसाने. कसं सर्वात हुशार पाहिजे, खेळण्यात पण, अभ्यासात पण, बोलण्यात पण, सर्वांमध्ये जिथल्या तिथं. तर एक येतं आणि एक नाही असं नाही. अभ्यास म्हणून अभ्यासच करत बसायचं नाही, खेळायचं पण असतंय, झोपायचं असतंय, TV पण, मजा मस्ती पण, हे असं सर्व करायचं पण असतं. मग ते म्हणलं आज मुलांना सुट्टी आहे रमजान ईदची. चला म्हणलं आज एक व्हिडिओ करूया. आता सर्व कामं झाली माझी. अजून जेवलो नाही, नाश्ता केला सकाळी, जेवायचं बाकी आहे. हे बघा आदिती काहीतरी बोलते, बोल. गाईस खूप दिवस झाले आता हे खाली आली. गाईस मी खूप दिवस झाले ह्या साईडला गाईस खूप दिवस झाले की मी गाणं नाही बोलले. मी गाणं बनवलेलं आहे. हे बघा मी स्वतः लिहिलेलं आहे गाणं. केस नाही चाले बाळा. नाही, हे बघा मी गाणं नंतर आपण तेल लावून मी गाणं बनवलेलं आहे. बोलू गाईस. 2 वेळा तेल लावून कोणी इचरायला लागतंय, कारण की तुझी केस बघा भरपूर तिनं गुप्ताळा होतोय. शॅम्पूने सकाळी धुतले, मग तिने कंडिशनर केलं नाही केसाला. नाही ना धुतलंस ना, कंडिशनरने नाही धुतलंस ना. मग ते कंडिशनरने धुतलं ना जरा केस मऊ प्लेन होतात आणि जास्त गुप्ताळा राहत नाही. गाईस मम्मी मी एक गाणं बनवलंय, बोलू. आता ते गाणं बोलत आहे. 3 आहेत. एकच बोल बाळा, एक तर पहिलं एक बोल. बोल. हा बघा आता ते गाणं बोलत आहे. छल कपट मिटाना है जग से, प्रभु हिम्मत दो. मला बिना बघता पण याद आहे गाईस. हा बोल, बिन बघता. पेन ठेव खाली. सार्थक वाजवू नको सार्थक. छल कपट मिटाना है जग से, प्रभु हिम्मत दो हमको. छल कपट मिटाना है जग से, प्रभु हिम्मत दो हमको. प्रभु हिम्मत दो, प्रभु हिम्मत दो, प्रभु हिम्मत दो हमको. जो ठाने हम अपने मन में उसे पूरा कर दिखलाए.
से पूरा कर दिखलाए, जग से भ्रष्टाचार मिटाए, तुम दुष्टों के मन को प्रभु हिम्मत दो, प्रभु हिम्मत दो, प्रभु हिम्मत दो हमको. Thank you. हे कोणी केलंय गाणं? कोणी शिकवलंय? शाळेमधलं आहे का कशाचं आहे? मी का ट्युशनमधलं आहे? स्वतःने बनवलंय. स्वतः बनवलंयस? हा अजून एक आहे बोलू. नको नको, आता बास झालं तुझं. Guys, नको, बास झालं. चल, लास्ट मला आता बोलू दे. थांब, मम्मा प्लीज लास्ट हे आपण नंतर थांब ना, दुसरा last, व्हिडिओ last. करू ना. थांब, थांब ना, लाईव्ह केल्यावर मग तू गाणं म्हण. हा थांब. आता हिचे गाणे ऐकत बसाय. हिचा पेपर चालू आहे आणि आता मम्मी मी वर जाऊ माझा पोयम. अभ्यास हा करा. जा. आता ही पोयमचा अवतार बघा. आंघोळ केल्यापासून नुसते अशीच आहे. जरा तयार होत नाही का जरा काय नाही. केस कशी कळ्यात सोडले ते काटा लावलाय. थांब मम्मी तयार होते. आता तयार होऊन काय करते? अभ्यास कर. हो मग अभ्यास परीक्षा आली एक तर. आता गेली तयार व्हायला. तर काय तुम्ही सर्वजण जेवला का? तुमचं जेवण झालं का? चला आता मी पण जरा पोरांचं अभ्यास घेते, मुलांचं. आता किती वाजले? 2:30 वाजायला आले. चला आता काय व्हिडिओ आता मी बंद करते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय कर रे. 7 बाय. बाय.